व्यवहारामध्ये बघायला मिळतो। आपण औषधं कुठल्या मार्गाने घेऊ शकतो ते आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे। म्हणजे आपण तोंडावाटे, नाकावाटे, कानावाटे असे वेगवेगळ्या प्रकारे औषधं घेऊ शकतो। तर आपण जे तेल लावणार आहे तर ते त्वचेवरती लावणार आहे। मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की वर लावलेलं तेल आतमध्ये काय काम करणार आहे। तर आयुर्वेदाने त्वचा हे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन सांगितलं आहे। म्हणजे जेव्हा इतर ठिकाणहून तुम्हाला औषधं देता येत नाहीत एखाद्या पेशंटला, तेव्हा तुम्ही त्वचेवरती जेव्हा ते औषध लावता तेव्हा ते त्वचेवाटे आत शोषलं जातं आणि ते औषध त्याचं स्वतःचं काम चालू करतं। तर हा विशेष गुण जो आहे तो आयुर्वेदाने सांगितलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला अभ्यंगाचा फायदा होत असतो। त्याचबरोबर इंद्रिय दृढत्व या अभ्यंगामुळे मिळतं। म्हणजे जी आपली पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय सांगितलेली आहेत, तर या सगळ्यांना दृढता आणण्याचं, स्थिरता आणण्याचं काम जे आहे तर त्या अभ्यंगातून होत असतं। त्यामुळे नित्य अभ्यंग करणं खूप गरजेचं आहे। आता त्याचबरोबर शिरोअभ्यंग नावाचा प्रकार आहे, कर्णपूरण आहे, नस्य आहे, गंडूश आहे, ऑइल पुलिंग ज्याला म्हणतात, असे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदाने सांगितलेले आहेत। तर दिनचर्येचाच हा भाग आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी हे सगळे प्रकार करावे। आपण त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ पुढे बनवणारच आहोत। परंतु दररोज मसाज करणं अंगाला जर तुम्ही केलं तर आत्ता मागं सांगितलेले जे फायदे आहेत ते सगळे तुम्हाला त्यातून मिळणार आहे। जगभर जे वेगवेगळे